नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोट्स इन मराठी हे आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपल्यासमोर भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातला एक विषय आहे, भारत आणि ब्राझीलची प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली. पण आपण फक्त पुस्तक वाचणार नाहीयेत. नाही, अजिबात नाही. आपण या दोन देशांची जी भौगोलिक कहाणी आहे ना, ती समजून घेणार आहोत. म्हणजे एका बाजूला आपला भारत, जिथे प्रचंड टक्कर होऊन जगातील सर्वात उंच पर्वत तयार झाले, बरोबर. आणि दुसऱ्या बाजूला ब्राझील, जिथे कोट्यवधी वर्षांपासून एक प्राचीन स्थिर जमीन आहे आणि जगातील सर्वात मोठी नदी वाहते. अगदी. म्हणजे दोन पूर्णपणे भिन्न जग. हो, आणि या दोन वेगळ्या कथांनी तिथलं हवामान, तिथलं जीवन सगळं कसं घडवलंय ते आपण आज उलगडून पाहूया. खूपच छान. कारण भूगोल म्हणजे फक्त नावं पाठ करणं नाहीये. ती एक कथा आहे की जमीन कशी बनली, नद्यांनी मार्ग कसा शोधला, हो, आणि या सगळ्याचा माणूस आणि निसर्ग यांच्या नात्यावरून काय परिणाम झाला. आणि भारत ब्राझीलची तुलना तर खूपच रंजक आहे. चला तर मग सुरुवात भारतापासूनच करूया. हं, आपल्या पुस्तकांमध्ये भारताला साधारण 5 प्राकृतिक विभागांमध्ये विभागलंय आणि त्यातलं पहिलं नाव हिमालय. हिमालय. नाव ऐकताच डोळ्यासमोर शिखरं येतात. हो ना. पण तुम्ही म्हणालात की त्यात एक गंमत आहे. आहेच. आपण हिमालयाला उत्तुंग म्हणतो, पण भूगर्भीय भाषेत तो अगदी तरुण आहे. म्हणजे अर्वाचीन. तरुण? हो, तो पर्वतांच्या दुनियेतला एक प्रकारे बंडखोर तरुण आहे. तो अजूनही वाढतोय. अच्छा. म्हणूनच तिथे भूकंप वगैरे जास्त होतात? अगदी बरोबर. तिथे सतत भूगर्भीय हालचाली सुरू असतात. याउलट अरवली पर्वत घ्या. तो म्हणजे भारतीय उपखंडाचा एक अनुभवी आजोबा आहे, जो कोट्यावधी वर्षांपासून स्थिर उभा आहे. वा. बंडखोर तरुण विरुद्ध अनुभवी आजोबा. ही कल्पनाच भारी आहे. आणि या हिमालयात शिवालिक रांगा सगळ्यात नवीन आहेत. जणू काही हिमालयाची सर्वात लहान भावंड. आणि जसं जसं आपण उत्तरेकडे जाऊ, बृहद हिमालयाकडे, तसतशा रांगा जुन्या होत जातात. आणि याच तरुण बंडखोर हिमालयातून ज्या नद्या आल्या त्यांनीच भारताचा चेहरामोहरा बदलला, नाही का? म्हणजे उत्तर भारतीय मैदान. केवळ बदलला नाही तर अक्षरशः कणकण जोडून घडवला आहे. कल्पना करा, कोट्यावधी वर्षांपासून गंगा, यमुना, सिंधू या नद्यांनी प्रचंड गाळ वाहून आणला आणि तो एका मोठ्या सखल भागात साठवला. त्यातूनच हा जगातला एक सर्वात सुपीक मैदानी प्रदेश तयार झाला. म्हणजे ही जमीन एक प्रकारे हिमालयाने दिलेली देणगी आहे. पण या मैदानातही खूप विविधता आहे. म्हणजे एका बाजूला पंजाबचा सुपीक प्रदेश, बरोबर. तर दुसऱ्या बाजूला थेट थरचं वाळवंट. हाच तर भारताच्या भूगोलाचा विरोधाभास आहे. पूर्वेकडे गंगेचा सुपीक प्रदेश, जिथे गंगा आणि ब्रह्मपुत्रा मिळून जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणजे आपलं सुंदरबन तयार करतात. सुंदरबन, हो. आणि पश्चिमेकडे अरावलीच्या पलीकडे मरुस्थळी म्हणजे थरचं वाळवंट. एकाच मैदानी प्रदेशाची ही दोन पूर्णपणे भिन्न रूपं आहेत की नाही? खरंय. आता हिमालयाकडून आपण थेट भारताच्या दुसऱ्या टोकाकडे येऊया. द्वीपकल्प. हा भाग तर हिमालयाच्या अगदी विरुद्ध, म्हणजे खूप प्राचीन आणि स्थिर मानला जातो. हो, भारतीय द्वीपकल्प हा त्या प्राचीन भूभागाचा तुकडा आहे, जो कोट्यावधी वर्षांपूर्वी गोंडवाना नावाच्या महाखंडाचा भाग होता. अच्छा. म्हणूनच हा भाग खूप स्थिर आहे. यात अरवलीसारखे प्राचीन पर्वत आहेत, मध्यभागी विंध्य सातपुडा रांगा आहेत. ज्या उत्तर आणि दक्षिण भारताला वेगळं करतात. अगदी. आणि दोन्ही बाजूंना 2 घाट आहेत, पश्चिम घाट आणि पूर्व घाट. आणि हे 2 घाट भारताच्या सुमारे 7,500 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीचं रक्षण करतात. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यांमध्ये इतका फरक का आहे? याचं उत्तर त्या घाटांच्या रचनेत आणि तिथून वाहणाऱ्या नद्यांच्या स्वभावात आहे. एक सोपी उपमा वापरूया आता. हो, सांगा ना. कल्पना करा की पाणी एका उंच तीव्र घसरगुंडीवरून खाली येते ठीक आहे. आणि दुसऱ्या बाजूला एका लांब मंद उतारावरून घरंगळत येते. पश्चिम घाट म्हणजे ती उंच तीव्र घसरगुंडी. तिथून उगम पावणाऱ्या नद्या लहान आहेत आणि प्रचंड वेगाने समुद्राकडे धावतात. अच्छा, म्हणजे लेगामुळे. हो, त्यांना आपल्यासोबत आणलेला गाळ किनाऱ्यावर साठवायला वेळच मिळत नाही. त्या तो गाळ थेट समुद्रात ढकलतात आणि किनाऱ्यावर खोल खाड्या तयार करतात. आणि त्रिभुज प्रदेश तयार होत नाहीत. अजिबात नाही. या उलट पूर्व घाट हा मंद उतारासारखा आहे. महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या नद्या हजारो किलोमीटरचा प्रवास करून शांतपणे येतात. आणि त्यांनी आणलेला सगळा गाळ तिथेच साठवतात. अगदी बरोबर. आणि यातूनच पूर्वेकडे मोठे त्रिभुज प्रदेश तयार झाले आहेत. अप्रतिम. ही घसरगुंडीची उपमा एकदम पटली. आता सगळा फरक स्पष्ट झाला.
आणि शेवटचा भाग म्हणजे आपली बेटं, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार. यांचीही कहाणी वेगळीच आहे. अरबी समुद्रातली लक्षद्वीप बेटं ही प्रवाळ नावाच्या सूक्ष्म सागरी जीवांच्या सांगाड्यांपासून बनलेली आहेत. ती प्रवाळाची कंकणद्वीपे आहेत. आणि अंदमान निकोबार? काय सांगताय? हो, म्हणूनच तिथे उंच डोंगर आढळतात. आणि भारतातला एकमेव जागृत ज्वालामुखी बॅरन बेट याच बेटांच्या समूहात आहे. म्हणजे भारताची भौगोलिक कथा ही अक्षरशः विरोधाभासाची कथा आहे. हो. तरुण हिमालय विरुद्ध प्राचीन पठार, हां. वेगवान नद्या विरुद्ध शांत नद्या, प्रवाळाची बेटं विरुद्ध ज्वालामुखीय बेटं. हं. आता ब्राझीलची भौगोलिक कथा काय आहे हे ऐकायला मी उत्सुक आहे. भारताच्या या उभ्या नाटकाच्या तुलनेत ब्राझीलची कथा आडवी आणि विस्तीर्ण आहे. तिथे भारतासारख्या उत्तुंग पर्वतरांगा नाहीत. म्हणजे सपाट आहे का सगळं? सपाट नाही, पण तिथला बहुतांश भाग हा विस्तीर्ण उच्चभूमी आणि पठारांनी व्यापलेला आहे. खरं तर ब्राझीलची उच्चभूमी आणि उत्तरेकडील गियाना उच्चभूमी ही दक्षिण अमेरिका खंडाची गाभा क्षेत्रे आहेत. गाभा क्षेत्र हम्म. म्हणजे काय? सोप्या भाषेत खंडाचा सर्वात जुना आणि सर्वात स्थिर भाग. हा तो पाया आहे ज्यावर बाकीचा खंड उभा आहे. आणि म्हणूनच ब्राझीलमध्ये हिमालयासारखे तरुण पर्वत तयार झाले नाहीत. तिथली जमीन शांत आहे. अच्छा, म्हणजे तिथे व्हर्टिकल ड्रामा नाही तर पठारांचा हॉरायझॉन्टल विस्तार आहे. पण माझ्या वाचनात एका विचित्र नावाचा उल्लेख आलाय, अजस्र कडा. ही नक्की काय आहे? हा ब्राझीलच्या भूगोलातला एक अत्यंत नाट्यमय भाग आहे. कल्पना करा, एक विस्तीर्ण पठार समुद्राच्या दिशेने येताना अचानक संपतं आणि तिथून एक सरळ उंच कडा खाली कोसळतो. अरे वा, हाच तो अजस्र कडा आणि त्याचा हवामानावर प्रचंड परिणाम होतो. तो कसा? एक कडा हवामान कसा काय बदलू शकतो? हा कडा इतका उंच आहे की तो समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे अडवतो. ते वारे या कड्याला धडकून वर जातात आणि किनाऱ्यावर भरपूर पाऊस पाडतात. पण कड्याच्या पलीकडे? कड्याच्या पलीकडे म्हणजे पठारावर कोरडे वारे पोहोचतात. यामुळे तिथे एक पर्जन्य छायेचा प्रदेश तयार झाला आहे. तो इतका कोरडा आहे की त्याला अवर्षणाचा चतुष्कोण म्हणतात. अविश्वसनीय. म्हणजे एका कड्याने अक्षरशः दोन वेगळी जगं तयार केली आहेत. एकीकडे हिरवागार किनारा आणि दुसरीकडे कोरडा प्रदेश. अगदी. आणि ब्राझीलचा किनारा तोही भारता एवढाच लांब आहे ना? हो, सुमारे 7,400 किलोमीटर. पण तोही वेगळा आहे. उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉनसारख्या महाकाय नद्या मिळतात, त्यामुळे तो सखल आणि दलदलीचा आहे. तिथे माराजो नावाचं एक मोठं किनारी बेट आहे. आणि पूर्व किनारा? पूर्व किनारा त्याच्या लांबच लांब पुळणींसाठी म्हणजे बीचेससाठी प्रसिद्ध आहे. तिथे प्राया डू कॅसिनो नावाची एक पुळण आहे, जी जगातली सर्वात लांब पुळण मानली जाते. काय सांगताय? आणि मैदानी प्रदेश, ॲमेझॉनचं खोरं, त्याचं नाव ऐकल्यावरच एक गूढ घनदाट जंगल डोळ्यासमोर येतं. आणि ते चित्र अगदी खरं आहे. ॲमेझॉनचं खोरं हा ब्राझीलमधील सर्वात मोठा मैदानी प्रदेश आहे. पण हा उत्तर भारतासारखा शेतीप्रधान प्रदेश नाही. हे एक विशाल वर्षावन आहे. खूप दुर्गम असेल ना? अत्यंत. तिथे इतकी घनदाट झाडी आहे आणि वारंवार पूर येतात की हा प्रदेश आजही मानवासाठी खूप दुर्गम आहे. एक प्रकारे हरवलेलं जग वाटतं ते. आणि याशिवाय नैऋत्याला पॅन्टॅनल नावाचा एक प्रदेश आहे, जी जगातली सर्वात मोठी उष्णकटिबंधीय पाणथळ भूमी आहे. एक अद्भुत जैवविविधतेने नटलेला दलदलीचा प्रदेश. दोन्ही देशांच्या प्राकृतिक रचनेतील हा फरक थक्क करणारा आहे. आता सगळ्यात रंजक भागाकडे येऊया, जलप्रणाली, विशेषतः गंगा आणि ॲमेझॉन. हो, आकडेवारी पाहिली तर ॲमेझॉन गंगेपेक्षा कितीतरी मोठी आहे. कितीतरी मोठी हा शब्दही कमी पडेल. पाणलोट क्षेत्राचा विचार केला तर ॲमेझॉनचं खोरं गंगेच्या खोऱ्यापेक्षा 7 पटींनी मोठं आहे. 7 पटींनी? हो, आणि पाण्याच्या विसर्गाचा विचार केला तर ॲमेझॉनमधून दर सेकंदाला सुमारे 2 लाख घनमीटर पाणी समुद्रात जातं. गंगेच्या बाबतीत हा आकडा फक्त 16-17 हजार घनमीटर आहे. इथेच तर माझा खरा प्रश्न आहे. हे सगळं अतार्किक वाटतंय. गंगा, जी इतकी लहान नदी आहे, ती मुखाशी सुंदरबन नावाचा जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश तयार करते. बरोबर. आणि ॲमेझॉन, जी एक महाकाय नदी आहे, तिच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश नाहीच. असं कसं होऊ शकतं? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि इथेच भूगोलाची खरी गंमत आहे. म्हणजे जास्त पाणी, जास्त गाळ, तर अजून मोठा त्रिभुज प्रदेश बनायला हवा होता. पण उत्तर ॲमेझॉनच्या प्रचंड शक्तीत दडलेलं आहे. ॲमेझॉनचा वेग आणि पाण्याचा विसर्ग इतका अफाट आहे की ती आपल्या पात्रातल्या गाळाला मुखाशी थांबूच देत नाही. म्हणजे
तो सगळा गाळ ती प्रचंड वेगाने समुद्रात कित्येक किलोमीटर आतपर्यंत ढकलून देते. आता गाळ साचलाच नाही तर त्रिभुज प्रदेश कसा तयार होणार? अरे देवा, म्हणजे ॲमेझॉन इतकी शक्तिशाळी आहे की तिला स्वतःचा गाळ साठवायलाही वेळ नाही. ती अक्षरशः किनारा साफ करत पुढे जाते. अगदी तसंच. त्यामुळे ॲमेझॉनच्या मुखाशी त्रिभुज प्रदेशाऐवजी अटलांटिक महासागरात किनाऱ्याजवळ अनेक लहान मोठी बेटं तयार झाली आहेत. ही माहिती खरोखरच आहा क्षणासारखी आहे. म्हणजे गंगेचा शांत स्वभाव तिला त्रिभुज प्रदेश बनू देतो, तर ॲमेझॉनचा रौद्र स्वभाव तिला तसं करण्यापासून रोखतो. अगदी अचूक. आता भारतातील इतर नद्यांबद्दल सांगा. आपण हिमालयी आणि द्वीपकल्पी असे 2 गट करतो ना? हो, हिमालयी नद्या जसं की सिंधू आणि गंगा या हिमनद्यांमधून उगम पावतात. त्यामुळे उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावरही त्यांना पाणी मिळतं, म्हणून त्या बारामाही वाहतात. आणि द्वीपकल्पीय नद्या? त्या पूर्णपणे पावसावर अवलंबून आहेत, त्यामुळे त्या हंगामी स्वरूपाच्या आहेत. आणि इथे पश्चिम घाट एका महत्त्वाच्या जलविभाजकाची भूमिका बजावतो. आणि ब्राझीलमध्ये ॲमेझॉन शिवाय अजून कोणत्या महत्त्वाच्या नद्या आहेत? तिथेही भारतासारखा पूर्ववाहिनी पश्चिमवाहिनी फरक आहे का? ॲमेझॉननंतर नैऋत्येकडील पॅराग्वे पाराना जलप्रणाली आणि पूर्णपणे ब्राझीलमध्ये वाहणारी साओ फ्रान्सिस्को नदी महत्त्वाची आहे. पण एक विशेष गोष्ट म्हणजे काय? ब्राझीलच्या उच्चभूमीचा उतारच पूर्वेकडे आणि उत्तरेकडे असल्यामुळे तिथे पश्चिम वाहिनी नद्या आढळतच नाहीत. सगळ्या प्रमुख नद्या अटलांटिक महासागरालाच मिळतात. तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये. भारत आणि ब्राझीलची प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली केवळ भिन्न नाही, तर त्या एकमेकांच्या आरशातील प्रतिमांसारख्या आहेत. बरोबर आहे. भारतात उत्तुंग हिमालय आणि प्राचीन पठार यांच्यात टोकाचा विरोधाभास आहे, तर ब्राझीलमध्ये विस्तीर्ण उच्चभूमी आणि जगातील सर्वात मोठे नदीखोरे यांचा विशाल पसारा आहे. आणि याचा मानवी जीवनावर थेट परिणाम दिसतोच. भारतातील गंगेचं सुपीक मैदान दाट लोकवस्तीला आधार देतं. पण त्याचबरोबर नदी प्रदूषणाची एक गंभीर समस्याही निर्माण झाली. या उलट ॲमेझॉनचं दुर्गम खोरं मानवी वस्तीसाठी प्रतिकूल असल्याने तिथे विरळ लोकवस्ती आहे आणि निसर्ग अजूनही बऱ्यापैकी अबाधित आहे. खरंय. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो. हो, नक्की. भूगर्भशास्त्रज्ञ असं मानतात की हिमालयातील अनेक नद्या जसं की सिंधू, सतलज आणि ब्रह्मपुत्रा या हिमालयापेक्षाही जुन्या आहेत. याचा अर्थ हिमालय पर्वत तयार होण्याच्या आधीपासून या नद्या तिथे वाहत होत्या. मग असा प्रश्न पडतो की जमीन वर उचलली जात असताना, एक प्रचंड पर्वत तयार होत असताना एखाद्या नदीने आपला मार्ग कसा काय टिकवून ठेवला असेल? यामागे कोणती भूवैज्ञानिक प्रक्रिया असेल याचा विचार नक्की करा.